लोकांना चांगलं खायला पाहिजे. लोक काय करतात, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जातात, पाहिजे तेवढं घेतात, बाकीचं फेकून देतात. पण तेवढं अन्न उगवण्यासाठी एका शेतकऱ्याला केवढी मेहनत करावी लागते फक्त त्या शेतकऱ्यालाच माहित असतं. पाऊस पडू देत, नको पडू दे, सीझन असू दे, नको असू दे, तो दिवस रात्र मेहनत करतो आणि त्या जमिनीला स्वतःच्या पोरीसारखी जपतो. तिची माया करतो, तिला काय पाहिजे काय नको सगळं बघ. पूर्ण वर्षभराचा खर्च त्याचा फक्त एका सीझन मध्ये निघतो. आणि आपण काय करतो, आपण असं अन्न फेकून देतो. ठिकाणी पाऊस नाही पडत, कधी कधी पाऊस खूप जास्त पडतो, पिकवलेलं सगळं वाया जातं, नाही तर धान्य पिकतच नाही. अशा गोष्टींमुळे शेतकरी काय करतो, लोन घेतो, पाऊसच नाही पडला तर लोन फेडेल कुठून तो. मग काय करणार, शेवटी आत्महत्या करणार. 4-5 दिवस सगळे रडतील, नंतर विसरून जातील. लॉकडाऊन मध्ये कशी वेळ होती, लोकांकडे पैसा होता पण लोकांकडे खायला अन्न नव्हतं. आपण जर शेतकऱ्याची कदर नाही केली ना, उद्या कसा टाइम येईल ना की आपण अन्न खायला पण करतो. आताच्या टायमाला सगळ्यात जास्त रिस्पेक्ट घेणारा फक्त एकच आहे, तो म्हणजे शेतकरी. जर तुम्ही त्याची रिस्पेक्ट कराल ना तर उद्या तुमच्या ताटामध्ये चांगलं अन्न येईल. कोणता पण मोठा बिझनेसमॅन असू दे, किती पण मोठी ऍक्ट्रेस, हिरोईन, हिरो असू दे, पण त्यांना खायला काय पाहिजे, हेल्दी फूड. शेतकरी एवढं मेहनत करून पिकवतो आणि विकतो पण बाजारभावाला. तुमच्या करोडो रुपयांपेक्षा तुम्ही जर रानात बसून एकदा झुणका भाकर खाल्ली ना, तुमचं आयुष्य एकदम संपलं. तर तुम्ही आहे ना तुमची शेती विकू नका, कारण की एक टाइम असा येणार आहे ना की शेती आणि धान्य पिकवणं हा सगळ्यात मोठा बिझनेस बनणार आहे. तर सल्यूट आहे सगळ्या शेतकऱ्यांना आणि माझ्याकडून खूप जास्त लव.